हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपल्याला माहितीच आहे, आता आपण एक नवीन सिरीज घेत आहोत ज्यात आपण मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स घेत आहोत. तर त्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे, कारण प्रश्न कसे विचारले जातात किंवा कसे विचारले जाऊ शकतात याच्यावर ही सिरीज आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर क्वेश्चन फर्स्ट इथे आपल्याला दिसतोय, इन द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन द रिसिव्हर. संदेशवहनाच्या प्रक्रियेत प्राप्तकर्ता म्हणजेच जो काही रिसिव्हर असतो तर तो काय करतो इथे आपल्याला पाहायचं आहे. तर ऑप्शन ए आहे, इनकोड्स द मेसेज, डिकोड्स द मेसेज, इट इज अ चॅनल और हॅज नो रोल. तर आपल्याला इथे विचारलं काय, इन द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन रिसिव्हर म्हणजे जो काही प्राप्तकर्ता आहे त्याचा रोल आपल्याला इथे विचारलेला आहे. काइंड ऑफ आपल्याला ऑप्शन्स वरूनही दिसतंय. तर आपल्याला माहिती आहे, जो काही सेंडर असतो तो मेसेज इनकोड करत असतो. म्हणजे ज्याला जो मेसेज पाठवायचा आहे तो टाईप करून किंवा चिन्हांमध्ये शब्दांमध्ये तो जे काही मेसेज तयार करतो म्हणजे तो इनकोड करत असतो. आणि इथे रिसिव्हर म्हटलंय, हे इनकोडचं काम सेंडर करतो, म्हणून हे ऑप्शन नाही येणार. आणि चॅनलचा रिसिव्हरशी आता म्हणजे रिसिव्हर काय करतो याच्याशी संबंध नाही, आणि रोल नाही हे पण नाही माहिती आहे. पण डिकोड्स द मेसेज, जो काही रिसिव्हर असतो जो तो मेसेज डिकोड करतो, म्हणजे जो काही सेंडरने मेसेज पाठवला आहे तो डिकोड करतो म्हणजे तो वाचतो. म्हणून ऑप्शन बी, संदेशाचे विसंकेतन म्हणजेच डिकोड्स द मेसेज, हे अगदी बरोबर आन्सर या क्वेश्चनचे इथे असणार आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, डेमोफोबिया रेफर्स टू. डेमोफोबिया म्हणजे काय असं आपल्याला विचारलं आहे. तर डेमोफोबिया म्हणजे बेसिकली फिअर ऑफ क्राऊड असतं, गर्दीची भीती असते. तर बऱ्याच लोकांना असं भीती वाटत असते की जेव्हा गर्दीमध्ये असतात तेव्हा की आपल्याला कोणी जज करेल किंवा आपल्याला कोणी कसं विचारात घेईल. तर अशी काइंड ऑफ जी काही भीती असते, गर्दीची भीती, ती म्हणजेच डेमोफोबिया. म्हणून ऑप्शन बी, फिअर ऑफ क्राऊड डेमोफोबियाचं जे काही मिनिंग आहे ते अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन्स रिस्पॉन्सिबल फॉर क्वालिटी टेक्निकल अँड मॅनेजमेंट हायर एज्युकेशन इन इंडिया. खालीलपैकी कोणती संस्था भारतातील दर्जेदार तांत्रिक आणि व्यवस्थापन उच्च शिक्षणासाठी जबाबदार आहे असं आपल्याला इथे विचारलं आहे. काही संस्थांचे ऑप्शन्स दिलेले आहेत. जर आपल्याला यांचे फुल फॉर्म माहीत असतील तर आपल्याला नक्कीच लगेच लक्षात येईल की नेमकं यांनी कशाबद्दल विचारलं आहे. तर फर्स्ट आहे NCERT म्हणजेच आपलं नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. तर हे तर इथे नाही येणार, कारण हे एज्युकेशन रिसर्च आणि ट्रेनिंगशी संबंधित आहे. मोस्टली आपण स्कूल्समध्ये वगैरे पाहिलं आहे NCERTचा, तिथे जास्त यूज होतो टिल 12th. म्हणजे टेक्निकल एज्युकेशनचे बेसिकली NCERTचं नाही आहे, म्हणून हे नाही येणार. सेकंड आहे AICTE म्हणजेच आपलं ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. तर इथे नावावरूनच आपल्याला कळते की टेक्निकल एज्युकेशनशी रिलेटेड आहे, विथ हायर एज्युकेशन ॲज वेल. म्हणून ऑप्शन बी, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन ही एक अशी संस्था आहे जी भारतातील दर्जेदार तांत्रिक आणि व्यवस्थापन उच्च शिक्षणासाठी जबाबदार आहे, आणि म्हणूनच ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर असणार आहे. ऑप्शन सी बघा, NCT म्हणजेच नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन आहे, म्हणून हे पण नाही येणार. त्याचप्रमाणे लास्ट आहे NIEPA म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणून हे पण नाही येणार. हे फुल फॉर्म पण हे आपल्याला इम्पॉर्टंट आहेत, आपल्याला माहिती विचारले जातात, म्हणून मी सगळ्यांचे फुल फॉर्मही तुम्हाला सांगितले. याचा आन्सर आहे ऑप्शन बी, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 7, नॅक असेसमेंट सायकल इज फॉर. जी काही आपली नॅक कमिटी आहे किंवा नॅकचं जे काही मूल्यमापन केलं जातं, आपल्याला माहिती कॉलेजेसमध्ये नॅक हे अक्रेडिशनचं काम करत असते. तर ते किती वर्षांचा कालावधी असतो, म्हणजे किती वर्षांनी ते त्यांचं काम परत करत असतात. तर तो बेसिकली 5 वर्षांचा कालावधी असतो. दर 5 वर्षानंतर नॅक हे मूल्यमापन करत असते, आणि म्हणूनच ऑप्शन बी 5 इयर्स हे अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. याचा पुढचा प्रश्न आता आपण पाहणार आहोत. द नॅशनल एज्युकेशन डे इन इंडिया इज सेलिब्रेटेड एव्हरी इयर ऑन. भारतात दरवर्षी राष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो असं त्यांनी आपल्याला विचारलं आहे. तर जो काही नॅशनल एज्युकेशन डे आहे तो 11 नोव्हेंबरला दरवर्षी सेलिब्रेट केला जातो, म्हणून लक्षात ठेवा राष्ट्रीय शिक्षक दिन 11 नोव्हेंबर. म्हणून ऑप्शन सी हे अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन इथे तुम्ही पाहू शकता, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ABC अकॉर्डिंग टू NEP 2020. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार ABCचे पूर्ण रूप फुल फॉर्म काय आहे ते आपल्याला विचारलं आहे. तर अकॉर्डिंग टू नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ABCचा जो फुल फॉर्म आहे तो आहे अकॅडमिक बँक क्रेडिट्स, आणि म्हणूनच ऑप्शन ए हे अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही पाहू शकता, विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम्स करेक्टली रिप्रेझेंट द रिलेशनशिप अमंग्स टेनिस फॅन, क्रिकेट प्लेयर अँड स्टुडंट. खालीलपैकी कोणती आकृती टेनिसचे चाहते, क्रिकेट खेळाडू आणि विद्यार्थी यांच्यामध्ये संबंध योग्यरित्या दर्शवते असं विचारलं आहे.
तर इथे ज्या काही आकृत्या आहेत त्या आलेल्या नाहीये, त्यांचं एक हे आलंय, मी तुम्हाला इथे साईडला काढून दाखवते. तर बेसिकली ऑप्शन ए साठी म्हटलंय तिन्ही एकमेकांना छेदणारी वर्तुळे म्हणजे समथिंग लाईक दिस, जे एकमेकांना छेदताय. देन ऑप्शन बी मध्ये आहे आपल्याला विचारलेलं एक मोठा वर्तुळ आणि त्यात दोन स्वतंत्र वर्तुळे. ऑप्शन सी तुम्ही पाहू शकता तीन एककेंद्री समथिंग लाईक दिस. आणि डी आपल्याला ऍक्च्युली अशा आकृत्या विचारल्या जातात, इथे फक्त जरा एरर आलेला आहे म्हणून मी तुम्हाला काढून दाखवते. तर येस, दिस काइंड ऑफ फिगर्स गिवन टू अस. आणि विचारलं आहे आपल्याला की संबंध टेनिस फॅन, क्रिकेट प्लेयर आणि स्टुडंट. तर याचं जे काही आन्सर येणार आहे ते येणार आहे ऑप्शन ए, 3 ओव्हरलॅपिंग सर्कल्स. तुम्ही पाहू शकता, कारण बघा दिलेलं काय टेनिस फॅन. तर जर हे टेनिस फॅन असतील तर आपण नाही सांगू शकत, म्हणजे जे टेनिस फॅन आहेत ते क्रिकेट प्लेयर्स पण असू शकतील, कारण ते फॅन आहेत, प्लेयर्स नाही. मग ते क्रिकेट पण खेळू शकतात, त्याचप्रमाणे ते स्टुडंटही असू शकतात. आणि जे स्टुडंट्स आहेत त्यातले काही टेनिस फॅन्स असतील, काही क्रिकेट प्लेयर्स. तर तिघांचा एकमेकांशी जो संबंध आहे तो आपण अशा प्रकारे दर्शवू शकतो. आणि म्हणूनच ऑप्शन ए हे अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न इथे तुम्ही पाहू शकता. आणि हो, लक्षात ठेवा मी सगळे मिक्स्ड क्वेश्चन घेते, असं नाहीये की एका लेसन नुसार घेते, तर त्याप्रमाणे पण हे समजून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन इथे तुम्ही पाहू शकता. PQ RS आणि यू हे एका कुटुंबातील सदस्य विचारला आहे, दिलेले आहेत. आणि पी आणि क्यू हे सख्खे भाऊ आहेत इथे असं म्हटलेलं आहे. तर जे काही दिलेलं आहे त्याच्या आधी व्यवस्थित मांडणी करून घेऊ. मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलंय की जेव्हा दोन सख्खे भाऊ किंवा दोन सख्ख्या बहिणी किंवा भाऊ बहीण असं जर रिलेशन दिलेलं असेल तर ते आपण इक्वल साईनने दाखवतो. इथे म्हटलेलं आहे पी आणि क्यू हे सख्खे भाऊ आहेत. पी आणि क्यू दोघंही भाऊ आहेत म्हटलंय म्हणजे ते मेल आहेत, तर आपण इथे मेन्शन करू मेल आहे की फिमेल आहे. हे झालं. देन सेकंड आहे आर ही पी ची बहीण आहे. पी ची बहीण आहे आर. आरला बहीण म्हटलंय म्हणजे ती फिमेल असणार आहे. हे पण डन झालं. नेक्स्ट आहे एस हे पी चे वडील आहेत. पी चे वडील, आणि जेव्हा वडिलांचं रिलेशन दाखवतो आपण तेव्हा ते एरोने दाखवतो. इथं आपण एस दाखवलं, एस हे पी चे वडील आहेत, ते वडील आहेत म्हणून त्यांना आपण वरच्या इथं दाखवलं आणि त्याप्रमाणे हा एरो केला. वडील आहेत म्हणजे ते मेल झाले. हे पण झालं. नेक्स्ट दिलेलं आहे यू हे एस चे वडील आहेत. आता पुन्हा आपल्याला यांचे वडील दिलेले आहेत. हे जरा लक्ष द्या, इथे मी यू लिहिते, वडील आहेत म्हणून मेलच आले. तर अशा प्रकारे जे काही आपल्याला दिलेलं आहे आपण मांडणी केली आणि विचारलं काय आहे ते आता पाहूया. पी आणि यू यांच्यात नातं काय आहे असं विचारलं आहे. पी आणि यू, तर आपल्याला दिसतं यूच्या मुलाचा मुलगा म्हणजे यूचा पी जो आहे तो नातू झाला आणि हे आजोबा झाले. तर बेसिकली नातू आणि आजोबा असं आपल्याला नातं दिसतंय पी आणि यू मध्ये. तर तुम्ही पाहू शकता ऑप्शन नंबर बी मध्ये दिलेलं आहे नातू आणि आजोबा, ग्रँडसन अँड ग्रँडफादर. आणि म्हणूनच ऑप्शन बी हे अगदी बरोबर उत्तर या प्रश्नाचं इथे असणार आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित शांततेत मांडणी करायची म्हणजे आपला प्रश्न चुकत नाही. पुढचा प्रश्न पाहूया. तर बघा या टाईपचा मोस्टली एकतरी प्रश्न विचारला जातो, म्हणून सर्वात आधी जेव्हा क्वेश्चन पेपर मिळते लास्टला जे काही आपल्याला ब्लँक साईड दिलेली असते सॉल्विंगसाठी तिथं हे मांडून घ्यायचं. तर आता दिलेलं आहे AEI आणि पुढचं आपल्याला विचारलं आहे. तर बेसिकली इथे एम येणार आहे, सगळ्यांमध्ये कॉमन आहे म्हणून एम आपण कन्सिडर करू. देन आहे 7, 12, 19. 7, 12, 19. तर याच्यातला आता फरक बघूया आपण. 7 + 5 12 होता आणि मग आता हे पण जर बघितलं तर +7 19 होता. म्हणजे आता 5 प्लस याच्यात पण 2 झालेत म्हणजे 7 + 2 9 येईल. तर 19 + 9 जर आपण केलं तर आपल्याला 28 मिळते, म्हणजे मिडलला 28 येणार आहे. तर बघा M28 आपल्याला हे ऍक्च्युली न पाहताच इथे आन्सर मिळून गेलं की M28 ई येणार आहे. ई पण कॉमन आहे, तरी तुम्हाला क्रॉस चेक करायचं असेल तर आपण करू. TQL, टी होता, नंतर क्यू होता 2 सोडून, नंतर एल होता 1, 2, 3 आणि 4 सोडून एल होता. मग आता आपल्याला 6 सोडून पाहिजे कारण आधी 2चा फरक होता. मग 1, 2, 3, 4, 5, 6 जर सोडलं तर ई मिळतोय, म्हणजेच आपलं ऑप्शन अगदी बरोबर आहे. तर अशा प्रकारे एकदा क्रॉस चेक पण करायचं, पण बेसिकली आन्सर इझी असतं, मिळून जातं. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही पाहू शकता. विच ऑफ द फॉलोइंग इज अ वेब ब्राउझर. खालीलपैकी कोणते वेब ब्राउझर आहे असं आपल्याला विचारलं आहे. तर आपल्याला इथे 5 नावं दिलेले आहेत आणि त्यातनं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की कोणतं वेब ब्राउझर आहे. तर लक्षात ठेवा ऑप्शन्स बघा. मायक्रोसॉफ्ट एज, तर हे एक वेब ब्राउझर आहे, आपण खूप लोक मोस्टली लॅपटॉपमध्ये यूज करत असतो, मोबाईलमध्येही असतं आणि हे मायक्रोसॉफ्टने डेव्हलप केलेलं आहे म्हणून हे आहे. सेकंड पाहूया गुगल क्रोम. हे तर सर्वात जास्त यूज केलं जाणारं ब्राउझर आहे, सर्वांना माहिती आहे, डेव्हलप बाय गुगल. लक्षात ठेवा कोणी डेव्हलप केलेलं आहे, मी ते मुद्दाम सांगते म्हणजे जर असा पण प्रश्न आला तर आपल्याला लक्षात येईल. देन आहे मॉझिला फायरबॉक्स, तर हे पण डेव्हलप बाय मॉझिला फाउंडेशन आहे आणि ते पण एक काइंड ऑफ वेब ब्राउझर आहे. देन आहे ओपेरा, तर ओपेरा पण ओपेरा सॉफ्टवेअरने डेव्हलप केलेला आहे. इट इज ऑल्सो वेब ब्राउझर. अँड सफारी,
हे ॲपलने डेव्हलप केलेलं आहे. आयफोन युजर्सला माहिती असेल. इट इज ऑल्सो वन ऑफ द वेब ब्राउझर. सो जे काही ऑप्शन्स दिलेले आहे 1 2 3 4 5 हे सर्वच इथे बरोबर आहेत आणि म्हणूनच ऑप्शन नंबर सी हे आपलं अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग आर यूज इन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. खालीलपैकी कशाचा वापर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी केला जातो किंवा त्यामध्ये केला जातो असं विचारलं आहे. तर हे आपल्याला मोस्ट ऑफ द लोकांना माहितीच असेल. गुगल मीट, जेव्हा कोविड होता तेव्हा खूप लोकांनी हा प्लॅटफॉर्म यूज केलेला आहे. एक व्हिडिओ कम्युनिकेशन सर्व्हिस आहे, तर हे पण येईल. मायक्रोसॉफ्ट टीम पण आहे, याच्यावर पण आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकतो. सिस्को वेबएक्स जे आहे ते पण एक एंटरप्राइज सोल्युशन आहे वेब कॉन्फरन्स आणि व्हिडिओ कॉलसाठी, म्हणून ते पण येईल. स्काईपवर पण आपण एक लॉंग स्टँडिंग टेलिकम्युनिकेशन ॲप्लिकेशन आहे, व्हिडिओ चॅट व्हॉइस कॉल करू शकतो आपण आणि म्हणून ते पण येणार आहे. आणि झूम पण एक कॉमन आहे जे यूज होतं, हे आपल्याला माहितीच आहे. तर इथं पण सर्व ऑप्शन अगदी बरोबर आहेत आणि म्हणूनच ऑप्शन नंबर डी सर्वच येतील, म्हणून ऑप्शन डी अगदी करेक्ट आहे. नेक्स्ट पाहूया आता, द फर्स्ट पेज ऑफ द वेबसाईट इज कॉल्ड ॲज. तर वेबसाईटचा पहिला जो काही पेज असतो, पहिलं पृष्ठ असतं, त्याला काय म्हणतात असं इथे विचारलं आहे. तर त्याला आपण म्हणत असतो होम पेज आणि म्हणूनच ऑप्शन बी होम पेज हे अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गिवन बिलो आर टू स्टेटमेंट्स. खाली 2 विधाने दिलेली आहेत आणि त्यातनं आपल्याला फाइंड आउट करायचं आता की कोणतं बरोबर आहे किंवा नाही. तर फर्स्ट आहे, स्वयं हे स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स चे संक्षिप्त रूप आहे. तर हे अगदी बरोबर आहे ही स्टेटमेंट. आपण स्वयं आणि स्वयंप्रभाचा जो व्हिडिओ केलाय त्यातही तुम्ही हे पाहिलं असेल. जर चॅनलवर नवीन असाल तर तो व्हिडिओ नक्कीच पहा, त्यावर स्वयं, स्वयंप्रभा, मूक बद्दल सर्व माहिती दिलेली आहे. तर स्टेटमेंट फर्स्ट तर बरोबर आहे. देन आता आपण सेकंड स्टेटमेंट पाहूया. स्वयं पोर्टलवरील सर्व मूक्स हे क्रेडिट बेस्ड मूक्स आहेत असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. तर हे ऑप्शन जे आहे ते इनकरेक्ट येणार आहे, कारण स्वयंवरचे सर्वच कोर्सेस जे आहेत ते क्रेडिट बेस्ड कोर्सेस असतात असं नाहीये. त्याच्यावरनं आपण अकॅडमिक क्रेडिट्स आपल्याला इन्स्टिट्यूट देतं, जर आपलं इन्स्टिट्यूट आपल्याला ते अप्रूव्ह केलेलं असतं तर. किंवा नॉन क्रेडिट कोर्सेस पण आहे, सेल्फ लर्निंग आपण करत असतो स्किल्स डेव्हलपमेंटसाठी, आणि म्हणूनच हे स्टेटमेंट बरोबर नसणार आहे. तर फर्स्ट इज करेक्ट अँड सेकंड वन इज रॉंग. आणि म्हणूनच आपल्याला इथे दिसतंय ऑप्शन नंबर सी, म्हणजेच स्टेटमेंट 1 इज ट्रू बट स्टेटमेंट 2 इज फॉल्स, सॉरी स्टेटमेंट 2 इज फॉल्स, आणि म्हणूनच ऑप्शन नंबर सी हे अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. यानंतरचा क्वेश्चन तुम्ही पाहू शकता, टीचिंग ॲट हायर एज्युकेशन शुड अवॉइड द अप्रोच ऑफ. उच्च शिक्षणातील अध्यापनाने कोणता दृष्टिकोन टाळला पाहिजे असं आपल्याला इथे विचारलं आहे. तर आपण आता ऑप्शन पाहूया. वर्गात टप्प्याटप्प्याने प्रत्येक विषय वस्तू समाविष्ट करणे, मार्गदर्शित शिक्षण आणि स्वयं अध्ययन, शिकणाऱ्याला प्रेरित करणे, स्वयं अध्ययनाचा वापर आणि कठीण घटकांवर व्याख्याने देणे, डिजिटल प्लॅटफॉर्म आधारित अध्यापनासह स्वयं अध्ययनाचे संयोजन. तर उच्च शिक्षणाविषयी विचारलं आहे, हायर एज्युकेशन मध्ये कोणता दृष्टिकोन टाळला पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे उच्च शिक्षणामध्ये स्टुडंट्स जे असतात ते मोस्टली सेल्फ लर्निंगला जास्त भर देत असतात. शिक्षक एक फक्त इन्स्ट्रक्टरची भूमिका तिथे निभावत असतात आणि म्हणूनच त्यांना शिकण्याला प्रेरित करणे, मार्गदर्शक शिक्षण, डिजिटल प्लॅटफॉर्म हे सर्व आपण करत असतो किंवा हे केलं पाहिजे. पण ऑप्शन 1 जे आहे आपल्याला दिलेलं, कव्हरिंग एव्हरी बीट ऑफ कॉन्टेंट स्टेप बाय स्टेप इन द क्लास, वर्गात टप्प्याटप्प्याने प्रत्येक विषय वस्तू समाविष्ट करून घेणे किंवा त्यांना प्रत्यक्ष हे सांगणे, तर हे तिथं गरजेचं नाहीये किंवा हा दृष्टिकोन हायर क्लासेससाठी गरजेचा नाही, आणि म्हणूनच ऑप्शन ए कव्हरिंग एव्हरी बीट ऑफ कॉन्टेंट स्टेप बाय स्टेप इन द क्लास हे इथे नाही येणार आहे, म्हणून ऑप्शन ए अगदी बरोबर आन्सर आहे. देन आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इन डिस्कशन मेथड ऑफ टीचिंग विच टाइप ऑफ क्वेश्चन हॅव लिमिटेड रोल असं त्यांनी आपल्याला इथे विचारलं आहे. तर आपण ऑप्शन्स पाहू शकतो. हायर ऑर्डर क्वेश्चन्स, यस नो टाइप क्वेश्चन्स, हायपोथेटिकल इश्यू रिलेटेड क्वेश्चन्स, क्रिटिकल अवेअरनेस रिलेटेड क्वेश्चन्स. तर जेव्हा आपण अध्यापनाच्या चर्चा पद्धती यूज करतो, म्हणजेच डिस्कशन मेथड यूज करत असतो, तर कोणत्या प्रकारच्या प्रश्नांची भूमिका मर्यादित असते असं विचारलं आहे. तर यामध्ये यस नो टाईपचे जे काही क्वेश्चन्स असतात त्यांची संख्या, त्या स्वरूपाचे प्रश्न मर्यादित असतात, आणि म्हणूनच ऑप्शन बी हे अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग सेट बिलॉंग्स टू टीचिंग. खालीलपैकी कोणता संच अध्यापनाशी म्हणजेच टीचिंगशी संबंधित आहे असं आपल्याला इथे विचारलं आहे आणि काही ऑप्शन्स दिलेले आहेत. तर लक्षात ठेवा, टीचिंगशी रिलेटेड विचारलं आहे. ऑप्शन्स पाहून घेऊ आपण. इन्स्ट्रक्शन, सायंटिफिक इन्क्वायरी, केस स्टडी, ब्रेनस्टॉर्मिंग. देन आहे केस स्टडी, ब्रेनस्टॉर्मिंग, इंडोक्रिटिनेशन, टीचिंग असं विचारलं आहे. समजून घ्या. विचार मंथन, कल्पनारोपण. देन आहे विचार मंथन, उपदेश, प्रवचन, निर्देश, ट्युटोरियल, केस स्टडी, विचार मंथन आणि
कल्पनाविरूपण. तर यात जे बरोबर आन्सर असणार आहे ते येणार आहे ऑप्शन ए, निर्देश, वैज्ञानिक तपास, केस स्टडी आणि विचार मंथन. हे सर्व जे काही घटक आहेत ते आधुनिक आणि विद्यार्थी केंद्रित टीचिंग पद्धतीचे भाग आहेत आणि त्यांचा टीचिंगशी संबंध आहे, म्हणून हे बरोबर असणार आहे. तर यात आपण पाहू शकतो इन्स्ट्रक्शन, तर विद्यार्थ्यांना पद्धतशीरपणे ज्ञान किंवा जी काही माहिती ती देणं. नंतर आहे वैज्ञानिक तपास, म्हणजेच विद्यार्थी स्वतः शोध घेतात आणि एक लॉजिकल विचार करून त्यांना प्रवृत्त करणं, ते इथे येतं. केस स्टडीमध्ये पण प्रत्यक्ष किंवा वास्तविक परिस्थितीचा अभ्यास करून समस्या सोडवण्याचा ते प्रयत्न करत असतात. आणि ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजेच नवीन कल्पना आणि जी काही सर्जनशीलता आहे त्याला इथे प्रोत्साहन मिळत असतं, म्हणून हे अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आता आपण पाहणार आहोत. विच ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ व्हेरिएबल्स लार्जली इन्फ्लुएन्स द अर्निंग आउटकम्स. खालीलपैकी घटकांचा कोणता संच शिकण्याच्या परिणामांवर मोठ्या प्रमाणावर भर पाडतो. शिकण्याचं विचारलं आहे, शिकण्याचे परिणाम विचारले आहेत, आपले जे काही लर्निंग आउटकम्स आहेत ते. तर लक्ष द्या, ऑप्शन्स बघा इथे. तर याच्यामध्ये बघा ऑप्शन बी बघा, सामाजिक आर्थिक स्थिती. तर याचा शिकण्याच्या याच्यावर जास्त प्रभाव किंवा ते एवढं मॅटर नाही करत, धर्म कोणता आहे, सामाजिक परिस्थिती. तर हे इथंच कट होऊन जातं. इथे पण आपली आर्थिक सामाजिक स्थिती विचारला आहे, म्हणून हे पण नाही येणार. आता उरलेला आहे आपल्याकडे ऑप्शन ए आणि ऑप्शन डी. ऑप्शन ए मध्ये पण त्यांनी जेंडर केलेलं आहे, तर शिकण्यावर तुम्ही मेल आहेत फिमेल आहेत तेही तेवढं मॅटर नाही करत, पण हो, आपलं कॉग्निशन, अभ्यासाची सवय, आकलन, प्रेरणा या सर्व गोष्टी इन्फ्लुएन्स करत असतात आपल्या लर्निंग आउटकम्सला, आणि म्हणूनच ऑप्शन डी हे अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. आणि आता शेवटचा प्रश्न आपण इथे पाहणार आहोत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टीचिंग ॲज प्रोफेशन डज नॉट एन्शॉर. तर व्यवसाय म्हणून अध्यापनाची वैशिष्ट्ये कशाची शाश्वती देत नाहीत, असं त्यांनी आपल्याला इथे विचारलं आहे. तर ऑप्शन्स बघा, हॅव्हिंग अ कोड ऑफ कंडक्ट, फ्रीडम टू वर्क इंडिपेंडेंटली, गुड अर्निंग अँड फॅमिली लाईफ, फ्रीडम ऑफ रिसर्च अँड स्टुडंट काउन्सिलिंग, असे आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. तर लक्षात ठेवा, अध्यापनाची वैशिष्ट्ये कशाची शाश्वती देत नाही असं त्यांनी आपल्याला इथे विचारलं आहे, आणि म्हणूनच ऑप्शन नंबर सी इथे येणार आहे, गुड अर्निंग अँड फॅमिली लाईफ. हे ऑप्शन्स इथे येईल, कारण हे डज नॉट इन्शॉर, हे शाश्वती देत नाही. कारण अध्यापन हा एक सेवाभावी आणि बौद्धिक व्यवसाय आहे. हा व्यवसाय निवडल्याने खूप मोठे उत्पन्न मिळेल किंवा एकदम कौटुंबिक आपली जी काही स्थिती आहे त्याची पूर्ण हमी मिळेलच असं कोणत्याही गॅरंटी आपल्याला इथे मिळत नाही. म्हणजे अध्यापन क्षेत्र देत नाही बेसिकली, म्हणून ऑप्शन सी अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. तर अशा प्रकारे हे सर्व क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत. व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा, जे काही पॉईंट्स असतील नोट डाऊन करण्यासारखे ते नक्की करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.